नमस्कार मैत्रिणींनो, आजची ही जी रेसिपी आहे ते एक अरेबियन डेझर्ट आहे। तर याला ब्रेड कॅरमल कुनाफा असं म्हणतात। या ठिकाणी मी 8 ब्रेडचे स्लाइस घेतलेत कडा काढून। त्यानंतर मी इथं फ्रेश अमूल क्रीम पाऊण कप इतकं घेतलेलं आहे, अर्धा कप साखर, बदाम, त्यानंतर अर्धा लिटर दूध, अमूल मिल्कमेड, 1 वाटी दूध, बटरस्कॉच इसेन्स आणि असा एक आपल्याला स्क्वेअर एक डब्बा लागेल। त्यानंतर इथे 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1.5 चमचा आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। एक पॅन मध्ये साखर घालूया। ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। हे एकदम आपल्याला स्लो फ्लेम वरती करून घ्यायची आहे। जर फ्लेम हाय असेल तर साखर जळू शकते। त्यानंतर यामध्ये मी फ्रेश क्रीम ऍड केलेला आहे। जर तुमच्याकडे क्रीम अवेलेबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्धा कप एवढं घरची साय आणि अर्धा कप दूध जरी घेतलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे ना, ही थोडीशी आपल्याला फास्ट करावी लागणार आहे। ह्याला हात सोडून चालत नाही, ह्याला कंटिन्युअसली आपल्याला फिरवत राहायचं आहे। तर आपला कॅरमल सॉस तयार आहे। तर या ठिकाणी मी 3 चमचे आपली जे मिक्स केलेलं जे पावडर होतं कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्डचा, त्यामध्ये मी इथं दूध घालून घेतेय आणि यातले सगळे गुठळ्या वगैरे मी डिझॉल्व करून घेतेय। आता हे सगळं रेडी झालेलं जे स्लरी जी आहे कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्डची, तर हे आता आपण कॅरमल सॉस मध्ये घालून घेऊया। याला व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। यानंतरनी आपल्याला हे गॅस वरती ठेवून ह्याला कंटिन्युअसली ह्याला हात फिरवावं लागतं, कारण यामध्ये कॉर्नफ्लोअर आहे, कस्टर्ड आहे, त्यामुळं खाली चिटकण्याची शक्यता असते। त्यामुळे याला कंटिन्युअसली आपल्याला हात फिरवून घ्यायचे। हे पाहू शकता, ह्याला अशी थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी लागते। इथे मी 10 ते 12 थेंब बटरस्कॉच इसेन्स घेतलेला आहे। आता हे परत एक आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तर आपण ह्याला बाजूला ठेवूया। कॅरमल सॉस असेल किंवा बटरस्कॉच असेल तर बटर बीन्स हे लागतातच। तर त्याच्यासाठी मी इथे 10 ते 12 एवढे बदाम घेतलेले आहेत। त्यानंतर इथं साखर घातलेली आहे थोडीशी आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि ह्याला सुद्धा कॅरमलाइज करून घ्यायची आहे। थोडक्यात तर काय, आपण साखराची चिक्की जशी म्हणतो तशीच। त्यामध्ये बदाम आपण तुकडे करून घातलेला आहे। ह्याला आपल्याला थोडंसं एका प्लेटला तेल लावून बाजूला ठेवून ह्याला घट्ट होऊ द्यायचंय। त्यानंतर 1 वाटी दुधामध्ये मी इथे 4 चमचा मिल्कमेड घालतेय आणि हे व्यवस्थित ढवळून घेतेय। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। तुमच्याकडे जर मिल्कमेड अवेलेबल नसेल तर तुम्ही दळलेली साखर सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता आणि थोडंसं दूध पावडर घाला। त्यानंतर ब्रेडचे स्लाइस आपल्याला व्यवस्थित स्क्वेअर डब्यामध्ये आपल्याला सेट करून घ्यायचे। तुमच्याकडे हा प्लास्टिकचा डबा नसेल तर तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घ्या। अशा प्रकारे आपल्याला 8ही ब्रेडचे स्लाइस व्यवस्थित सेट करून घ्यायचे। त्यानंतर यावरती आता आपल्याला जे तयार केलेलं दूध आणि मिल्कमेडचं जे आहे ते आपल्याला यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय। दूध एवढा 1 वाटी बस होतो, वाटलं तर आणखी थोडंसं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी सगळं व्यवस्थित पोर केलेलं आहे, खालच्या लेअर पर्यंत दुधाचे केले। त्यानंतर हे आपलं कॅरमलचं जे कस्टर्ड कॅरमलचं जे मिक्सचर आहे ते या ठिकाणी मी डब्यात घालून घेतेय। याला व्यवस्थित असं टॅप करून घ्या, म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। तर आता इथे मी ते चिक्की जे बनवली आहे तर ते वरतून टाकतेय। याला बटर बीन्स सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे वरतून एक आता असं फॉइल पेपर लावून घ्यायचंय। व्यवस्थित असं फॉइल पेपर लावून याला आपल्याला फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी तरी सेट व्हायला ठेवायचं आहे। फ्रीझरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये आपल्याला 1-2 तासासाठी सेट करायचं आहे। ते पाहू शकता 2 तासासाठी सेट करून मी इथं दाखवतीये। हे डेझर्ट जे आहे जास्त गोडही नसते, पण अगदी एकदम म्हणजे मुलांनाही आवडेल, काहीतरी वेगळं। हे अरेबियन आहे। कुनाफा हे ऍक्च्युअल मध्ये बारीक शेवयापासून बनवतात, पण मी इथं ब्रेड पासून बनवतेय। तर यावर वरतून मी थोडंसं इथं मध घालतीये। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा नाही, पण मला आवडतं त्यामुळे मी यावरती थोडंसं ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवतेय। ते अतिशय सॉफ्ट आहे, अतिशय डिलिशियस